बातमी अकोल्यातली आहे। अकोल्यातल्या एका 34 वर्षीय मंगेश इंगळे नावाच्या तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक भावनिक पत्र लिहिलं होतं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातली मोठी समस्या मांडली होती। मला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये, कृपया माझ्या संसारासाठी एक पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही, अशी विनंती या तरुणानं केली। या अनोख्या पत्रामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये एकच चर्चा रंगलेली आहे। लग्नासाठी शरद पवारांना थेट साकडं। अकोल्यातील तरुणाची भावनिक विनंती, पत्नी मिळवून द्या, मी उपकार विसरणार नाही, लग्न लावून द्या, या विनंतीनं पवारही थबकले। अकोला शहरातील मंगेश इंगळे या युवकानं अकोल्यातून थेट शरद पवारांकडे साकडं घातलंय। हा प्रकार अकोल्यात शनिवारी घडलाय। शरद पवार यांच्या कान्हेरी सरप येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात अनेकांनी निवेदनं दिली। त्यातच या तरुणाचं पत्र मिळाल्यानंतर पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही क्षण स्तब्ध झाले। नंतर हे पत्र पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही दाखवले। तिघांमध्ये या पत्रावरून काही वेळ चर्चाही झाली। मला मुलगी मिळत नाही, त्याच्यामुळे मी फार दुःखी आहे, व्यथित आहे। तरी तुम्ही मला मुलगी मिळवून द्या, कोणत्याही समाजाची मुलगी असली तरी मला ती चालेल। मी घर जावई व्हायला सुद्धा तयार आहे, त्यांच्या घरी जाऊन लागेल तर तिथे काम करील, पण मला आपण मुलगी मिळून माझी व्यथा दूर करा। आणि शेवटी त्यांनी म्हटलंय की मी आयुष्यभर आपला ऋणी राहील, या बाबतीत जर तुम्ही मला सहकार्य केलं तर, अशा पद्धतीने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। हा तरुण पत्राच्या शेवटी लिहितो, मला जीवन द्या, तुमचे उपकार मी विसरणार नाही, एकाकीपणा आता असह्य झालाय। या पत्रामुळे आता ग्रामीण भागातील तरुणांची एक गंभीर सामाजिक समस्या अधोरेखित झाली आहे। बेरोजगारी, गरिबी आणि शिक्षणाच्या अभावामुळे अनेक तरुणांचे विवाह अडखळलेत। स्थानिक स्तरावर उपाय न सापडल्यानं असे तरुण आता थेट मोठ्या नेत्यांकडे आशेनं पाहत आहेत। मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या, पण सर्वांचे त्याच्यात 2 वर्ष निघून गेले। मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही। मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवार साहेबांच्या शब्दावर होतात, म्हणून मला असं वाटलं पवार साहेबांना शब्द टाकून बघावं, म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं। या युवकाच्या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल व त्या युवकाचं लग्नही राष्ट्रवादी लावून देईल, असं महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी यांनी म्हटलंय। एक कुटुंब प्रमुख करके उसने पत्र दिया कि मैं राष्ट्रवादी का कुटुंब प्रमुख हूँ। शरद पवार साहब को जो पत्र दिया मीडिया के माध्यम से हमें मालूम हुआ, राष्ट्रवादी के नाते मैं उस युवा को जो भी सहयोग लगेगा उसकी शादी के लिए अकोला जिला महानगर की तरफ से निश्चित ही उसकी शादी कराने का पूरा प्रयास करेंगे, उसको पूरा सहयोग करेंगे। राष्ट्रवादी का कार्यकर्ता है। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली। हा तरुण प्रत्येक आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे पत्र देतोय। या तरुणानं आपल्यालाही पत्र दिलं होतं आणि मला अंदाज आहे की त्याच तरुणानं शरद पवार यांनाही पत्र दिलं असेल। यावर मिटकरींनी एक मिश्किल टिप्पणीही केली। पण अशा प्रकारे आमदार, खासदार म्हणजे त्या संबंधित व्यक्ती म्हणजे नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवले साहेबांना पत्र देताना, संबंधित व्यक्तीने मला पण पत्र दिलं होतं। मला पण त्यांनी तुम्ही दत्तकच घ्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि आम्हाला अंदाज आहे की त्याच व्यक्तीने आदरणीय पवार साहेबांना पण पत्र दिलं असेल। सामान्य माणूस अजूनही शरद पवारांसारख्या नेत्यांकडून केवळ राजकीय नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील मदतीची अपेक्षा ठेवतो, याचंच हे एक उदाहरण। अकोल्यातील या तरुणाचे पत्र आता सोशल मीडियावरही मोठ्या चर्चेत आहे। त्यामुळे या तरुणाला आता या पत्रानंतर खरंच त्याची नवरी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।